प्रेक्षक हो, पुन्हा आपलं स्वागत। लोकसभा निवडणुका अगदी शिगेला पोहोचता आहेत। दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला होईल। पहिली फेरी झालेली आहे। पहिली फेरी 19 एप्रिलला झाली, पण त्याआधी आम्ही लोकसभा 2024 निवडणूक राजकीय आणि सामाजिक परिणामांची निर्णायक खेळी अशा नावाचा किंवा असं टायटल असणारा एक लेख लिहिला होता। आणि या लेखामध्ये आमचं निष्कर्ष किंवा निरीक्षण अशी आम्ही नोंदवली होती की 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या दोन आघाडींमध्ये ही लढत प्रामुख्याने होते आहे। तरीही अनेक राज्यातील काही पक्ष जे त्या राज्यातील सत्ताधारी पक्ष राहून चुकलेले आहेत किंवा मोठे पक्ष राहिलेले आहेत, असे सगळेच पक्ष कोणत्या ना कोणत्या आघाडीत सामील आहेत। एक तर एनडीए आघाडी सोबत तरी आहेत किंवा इंडिया आघाडी सोबत तरी आहेत। परंतु या व्यतिरिक्त खास करून आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांची एक भूमिका ही संपूर्ण देशामध्ये स्वतंत्र राहिलेली आहे। काही दलित पक्ष निश्चितपणे एनडीए आघाडी म्हणजे भाजप सोबतच्या आघाडी सोबत आहेत, त्याचा आम्ही उल्लेख केलेला होता। म्हणजे रामविलास पासवान यांच्या नेतृत्वात निर्माण झालेला पक्ष राष्ट्रीय जनशक्ती पार्टी, चिराग पासवानच्या नेतृत्वात जितन मांझी असतील, इतर पक्षही बरेच आहेत की जे त्या आघाडीमध्ये सामील आहेत। पण प्रामुख्यानं बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी यासारखे पक्ष इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी याच्या बाहेर आहेत आणि आपली स्वतंत्र भूमिका ते बजावत आहे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी विचारांचे किंवा आंबेडकरी चळवळीत वेगळ्या चळवळी असतील, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सगळ्या चळवळींशी जोडलेले आंबेडकरी बुद्धिजीवी देखील आपापली भूमिका मांडत आहेत। भूमिका घेऊन चालणाऱ्या आंबेडकरी राजकीय पक्ष आणि आंबेडकरी बुद्धिजीवी यांच्या प्रामाणिकतेबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही। प्रत्येक जण आपापली भूमिका प्रामाणिकतेने त्या ठिकाणी निभवत आहे। प्रश्न हा महत्वाचा आहे की लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशामध्ये ज्या दोन आघाड्या निर्माण झाल्या त्यातली विरोधी पक्षांची जी आघाडी इंडिया आघाडी, या आघाडीची निर्मितीच मुळात एनडीए आघाडीमधून बाहेर पडलेले नितीश कुमार यांनी सुरू केली। हे नितीश कुमार यांचे इंडिया आघाडीमधून दुसऱ्यांदा बाहेर पडण्याचं एक कारण होतं, सबब होती। तत्पूर्वी राष्ट्रपती निवडणूक जेव्हा होती, म्हणजे खास करून कोविंद यांच्या काळातील, त्यावेळी देखील नितीश कुमार बाहेर पडले होते आणि त्याही वेळी काँग्रेस बरोबर त्यांनी भेटीगाठी केल्या आणि उमेदवार ठरवण्यातल्या काही अडचणी झाल्या। त्यावेळी देखील वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यानंतर एक भूमिका जाहीर केली होती की नितीश कुमार यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी जी भूमिका घेतली ती काँग्रेसने मान्य केली नाही आणि म्हणून ते पुन्हा माघारी गेले। सध्याच्या निवडणुका म्हणजे इंडिया आघाडी घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, परंतु अंतिमतः ते परत गेले। इंडिया आघाडीची गठबंधन आज आपण देशामध्ये पाहतो आहे, म्हणजे आम आदमी पक्ष असेल, काँग्रेस असेल, खरं तर यांच्यामध्ये मतभेद खूप आहे सख्य असण्यापेक्षाही, परंतु तरी ते एक संघ आणि एक दिलाने लढतायत असं वाटावं एवढं ते एकमय झाले आहे। दुसऱ्या बाजूला जे प्रादेशिक पक्ष आहेत, खास करून समाजवादी चळवळीतले, जे उत्तर प्रदेशमध्ये असतील, बिहारमधील असतील, जे राष्ट्रीय जनता दल असेल आणि उत्तर प्रदेशमधलं समाजवादी पक्ष असेल, संबंध देशभरातल्या इतर पक्ष असतील, हे सगळे पक्ष इंडिया आघाडी सोबत, म्हणजे महाराष्ट्रात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील इंडिया आघाडी सोबत, परंतु या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली।
आपला हा चर्चेचा विषय नाही, राजकीय पक्ष काय भूमिका घेत काय. आपला आजचा चर्चेचा खरा विषय आहे की आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी राजकीय पक्षांनी जी भूमिका या निवडणुकीमध्ये आपापल्या परीनं घेतलेली आहे, ती भूमिका त्या दोघांचीही प्रामाणिक आहे, तळमळीची आहे. पण यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की उत्तर प्रदेशमधील बसपा असेल किंवा महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी असेल, या आंबेडकरवादी राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीचा भाग होऊ नये यासाठी खास करून प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आणि ते प्रयत्न यासाठी आहेत की एनडीए आघाडीमध्ये खास करून पहिलं मतदानाची जी फेरी पहिली झाली त्यामध्ये देशभरात हे जाहीर झालं की मतदानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एनडीए आघाडी मागे पडली, भाजप मागे पडलाय आणि इंडिया आघाडी पुढे गेली आहे, असं जवळपास सगळ्याच राजकीय निरीक्षकांचं आणि तज्ज्ञांचं मत आहे. पहिल्या फेरीतील निवडणुकीत खास करून भारतीय जनता पक्षाचे खासदार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी संघाचे कार्यकर्ते देखील मतदानासाठी बाहेर पडले नाही अशी वाच्यता आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. याचा अर्थ असा होतो की मोदी काळातली भाजप सत्ता जर बदलायची असेल तर त्याच्यासमोर इंडिया आघाडीसारखा पर्याय हा असा पर्याय असावा जो उच्च जाती आणि मध्यम जातींचा एक तो राजकीय पक्षांचा जमावडा असावा आणि यामधून या व्यवस्थेतील सर्वात खालचे घटक असणारे दलित आदिवासींचे पक्ष हे बाहेर असावे. त्यातही खास करून आंबेडकर विचारांचे राजकीय पक्ष हे बाहेर असावे. याचं कारण की वर्तमान सत्ता बदलायची असेल तर ती वरच्या आणि मधल्या जातींच्या राजकीय पक्षांनी मिळूनच बदलायची. त्यातून दोन गोष्टी साध्य होतात की आंबेडकरी राजकीय पक्ष जे सत्ता बदलाच्या प्रक्रियेत जर आले तर ते निश्चितपणे काही भूमिका घेतील. म्हणजे आज इंडिया आघाडी संविधान बचावच्या भूमिकेवर लढते आहे आणि आंबेडकरी पक्ष त्या विरोधात आपले उमेदवार देत आहेत. म्हणजे आंबेडकरवादी पक्ष संविधानाच्या विरोधात आहेत का? तर असं बिलकुल नाही. आंबेडकरवादी पक्ष हे अधिक संविधानवादी आहे, परंतु व्यवस्थेला किंवा संघाला यामध्ये भीती ही आहे की सत्ता बदलाच्या प्रक्रियेत जर आंबेडकरवादी राजकीय पक्ष असले तर ते निश्चितपणे आर्थिक निकषावरचं जे आरक्षण घटनेच्या मूलभूत तत्वांशी मतभेद असतानाही किंवा घटनेच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तो निर्णय 7 नोव्हेंबर 2022 त्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आर्थिक निकषावरचं आरक्षण या देशामध्ये लागू केलं. संविधानाच्या मूलभूत तत्वांशी विसंगत असा हा निर्णय असताना देखील आज इंडिया आघाडी म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांचं देखील याला समर्थन प्राप्त होतं. अर्थात अशा प्रकारचं अध्यादेश काढून आरक्षण सर्वप्रथम बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लागू केलं होतं. हा आणखी त्यातला एक वेगळा भाग आहेच. तर हे संविधान बचाव आणि बदलाव यामधली लढाई ही सांगितली जाते आहे, परंतु संविधान बचाव आणि बदलाव यापेक्षा संविधान मजबूत बनाव हे खरे तर महत्वाचं आहे. संविधानातील जी मार्गदर्शक तत्व आहेत, खास करून आर्टिकल 38 ते 51, ही मार्गदर्शक तत्व घटनेच्या मूलभूत तत्वांमध्ये सामील करण्यासाठी घटना मजबूत बनवण्याचा लढा सामील आहे. कारण याच तत्वांना डावलून या देशामध्ये उदारीकरण आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया आणली गेली आणि त्याच्या माध्यमातून खाजगीकरणाचं एक पेव फुटलं आणि त्यातून आरक्षण आणि सार्वजनिक संस्था ह्या धुळीस मिळवल्या गेल्या.
आणि त्यातूनच आरक्षण संपुष्टात आणण्याची प्रक्रिया आज आपल्या डोळ्यासमोर आहे. दुसऱ्या बाजूला या संविधानामध्ये पुढची पायरी देखील आपल्याला निश्चितपणे गाठायची आहे. जातींच्या खुराड्यामध्ये विभागला गेलेला हा भारतीय समाज संविधानामध्ये जाती पाळणं आणि जाती व्यवस्था असणं याला गुन्हा ठरवला जाणं खूप गरजेचं आहे. या देशातल्या जाती संस्थेचं उच्चाटन किंवा निर्मूलन होऊ शकत नाही आणि जाती संस्थेच्या उच्चाटनाशिवाय निर्मूलनाशिवाय या देशामध्ये खरी समता येऊ शकत नाही. आणि घटनेला अभिप्रेत असलेला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय जो आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी मूल्य आहेत ही प्रस्थापित होण्यासाठी हा देश जातीमुक्त समाज बनला पाहिजे. आणि म्हणून घटना मजबूत बनाव, संविधान बदलाव नाही, संविधान बचावी नाही, घटना मजबूत बनाव, या लढ्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. त्यामुळे आंबेडकरी बुद्धिजीवी देखील आपल्या भूमिका एका मर्यादेपर्यंत संविधान बचाव पुरत्या मर्यादित जे ठेवतायत त्यामध्ये पुढचे धोके आहेत आणि त्या धोक्यांना आजच आपण कोट करून ठेवलं पाहिजे आणि ते डिकोड करण्याची भूमिका पुढे आपली आली पाहिजे. आणि या निमित्तानं जर आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संविधानाला मजबूत बनवण्याचा आपला जो लढा आहे, हा लढा सामाजिक पातळीवर लढावाच लागणार आहे. तो केवळ राजकीय पातळीवर लढून संसदेत जाऊन संसदेत बहुमत घेण्यासाठी आंबेडकरी राजकीय पक्षांची ताकद या देशात अजून निर्माण व्हायची आहे, ती होईल. परंतु जे आंबेडकरी राजकीय पक्ष किंवा संघटना असं म्हणतायत की येणाऱ्या काळात आम्ही हेच करू, तर त्यांना आपले मतदारसंघ बांधणं, संघटन बांधणी, त्यासाठी कार्यकर्त्यांची निर्मिती करणं, कार्यकर्ते घडवणं, प्रत्येकाच्या घरी किमान वर्षातून एकदा तरी पूर्णवेळ कार्यकर्ता जाऊन आंबेडकरी कुटुंबाला किंवा आंबेडकरी विचार असणाऱ्या कुटुंबाला आणि त्या पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा या देशातला समाज हा बहुसंख्य आहे, तो 95% आहे. आणि त्या समाजातल्या प्रत्येकाच्या घरी या कार्यकर्त्यांनी वर्षातून किमान एकदा जरी जाण्याची भूमिका घेतली तरी आंबेडकरी चळवळच नव्हे तर आंबेडकरी राजकीय पक्ष या देशातली राजकीय सत्ता हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. आजच्या काळामध्ये संविधानावर आलेलं संकट, राजकीय हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल, हे सगळं थांबवण्यासाठी आंबेडकरी समुदाय, आंबेडकरी जनता ही घटना बचावच्या माध्यमातून निश्चितपणे इंडिया आघाडीला बळ देऊ पाहते आहे. परंतु इंडिया आघाडीच्या पक्षांना देखील हे महत्त्व समजेल की नाही, या जनतेची ही भावना समजेल की नाही, आणि त्याच वेळी आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांची जी काही भूमिका आहे ती भूमिका बरीच मोडतोड, बऱ्याच घडामोडी या निवडणुकीच्या काळामध्ये घडलेल्या आहेत, घडता आहेत. तरीही प्रत्येकाला असं वाटतं आहे, म्हणजे स्वतः वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्कवरच्या इंडिया आघाडीच्या सभेत हे म्हटलं होतं की या सत्तेच्या विरोधात लढावं लागेल, यांना पराभूत करावं लागेल. त्यांच्या पक्षाची एक स्वतंत्र भूमिका घेऊन ते लढत असले तरी आंबेडकरी मध्यमवर्ग किंवा बुद्धिजीवी वर्ग यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की यामुळे संविधान समर्थक मतांमध्ये विभाजन होईल आणि त्यामुळे पुन्हा एकाधिकारशाहीकडे वाटचाल करणाऱ्या राजकीय पक्ष आणि व्यक्तींची सत्तेमध्ये आरूढता होईल, ही भीती निश्चितपणे समाजाच्या मनात आहे. पण हे सगळं घेऊन म्हणजे इंडिया आघाडीच्या जळणघडणीमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना बाहेर ठेवण्याची रणनीती
ही कुणाची आहे हे देखील डिकोड झालं पाहिजे. वर्तमान सत्ता जी एकाधिकारशाहीकडे चाललेली आहे तीही कमकुवत व्हावी हे कोणाचं उद्दिष्ट आहे हे डिकोड व्हावं. आणि आंबेडकरी बुद्धिजीवी समुदायाने देखील, मध्यम वर्गाने देखील आणि विचार करणाऱ्या वर्गाने देखील होणाऱ्या सत्ता बदलामध्ये सगळे सामील असताना या नवी सत्ता बदल जर झाली तर त्यावर आपला प्रभाव काय आणि कसा असेल याचं समीकरण देखील आज बनवणं गरजेचं आहे, जे अजूनही कुणाकडे नाही. आणि म्हणून आमचा हा व्हिडिओ पाहून आपण त्या प्रक्रियेला लागलात तर निश्चितपणे आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.